लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सामील होतोय। नागपुरात उन्हाचा पारा वाढलाय, पण मी एका वेगळ्या आणि विशेष बूथवर आलोय। आपण हे सगळे कलर्स बघतोय। सप्तरंग रेनबोज म्हणजेच सर्वसमावेशक हे कलर्स आणि याच लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाला सामावून घेण्यासाठी एक विशेष क्लब या ठिकाणी बोलला आहे। विद्या कांबळे ट्रान्सजेंडर ऍक्टिव्हिस्ट माझ्या सोबत आहेत। ताई, सर्वात पहिलं तर आयबीएन लोकमतमध्ये स्वागत। उत्सव सुरू आहे लोकशाहीचा आणि या उत्सवात तुम्ही देखील सामील झाला। एक विशेष बूथ तुमच्यासाठी, पहिली प्रतिक्रिया काय? सगळ्यात अगोदर तर मी म्हणत आहे समाज कल्याण विभाग आणि आपले जे नागपूरचे कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा परिषदेचे जे आपले सौम्या मॅडम आहे, त्यांनी आमच्या तृतीयपंथीवर किंवा आपण LGBT कम्युनिटीवर खूप जास्त फोकस केला आणि त्यांनी नागपुरात पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये, आम्ही म्हणू शकतो की हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा हा रेनबो कलरचा थीम ठेवण्यात आला आणि खूप उत्साह आहे ट्रान्सजेंडर कम्युनिटी किंवा एक समाजामध्ये किन्नर तृतीयपंथीयांना मेन स्ट्रीम मध्ये टाकण्याचा जो प्रयत्न यांनी केलेला, हा पाऊल उचललेला आहे, तो अस्मिरणीय आहे। म्हणजे त्याला आम्ही सल्यूट करतोय आणि खूप उत्साह वाटत आहे की कारण 2024 मध्ये लोकसभेचे जे निवडणूक चालू आहे लोकशाहीचा, त्याच्यामध्ये आमचं जो मतदान आलेलं आहे, आतापर्यंत डॉक्युमेंट्स तर नाहीच होते आणि आता सरकारने आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहेत, त्यामुळे आता आमचं वोटिंग आलेलं पहिल्यांदा, तर खूप एनर्जी वाटत आहे। खूप एनर्जी वाटते लोकशाहीच्या उत्सवात। खूप प्रतिसाद चांगला मिळतोय। नागपुरात साधारण तुम्ही स्वतः ऍक्टिव्हिस्ट आहात, किती मतदान आहे, कशा पद्धतीने ती लोक येत आहेत? काय होतं, बऱ्याचदा नॉर्मल बूथ असेल तर मग तिथं जाणं टाळलं जातं। ज्या आपण म्हणतो की अडचण म्हणण्यापेक्षा कधी कधी लाजिरवाणं वाटतं, थोडंसं काही जणांना ऑकवर्ड फिलिंग तिथे येतं। इथं मात्र तसं नाहीये, इथं फक्त तुमच्यासाठी स्पेशल बुथिंग आहे। तसा प्रतिसाद मिळतोय? हा प्रतिसाद तसं खूप छान मिळतोय कारण आतापर्यंत 253 लोक होते नागपुरात, तर त्याच्यामधून काहीतरी झालेले 200 लोक आहेत, पण ते येऊन राहिलेत हळूहळू, स्वतः येऊन राहिले। सकाळी 7 वाजतापासून इथे येऊन राहिले ते प्रतिनिधी आणि खूप चांगलं वाटत आहे की स्वतः येऊन राहिले, की त्यांना पण जाणीव होतं की आपल्याला पण मत करावं म्हणून, वोटिंग करावं म्हणून, तो खूप चांगलं वाटत आहे। अनेक महत्वाचे निर्णय मागच्या 10 वर्षात होऊ घातलेले आहेत। अनेकांना म्हणजे नागरिक म्हणून किंवा म्हणून प्रत्येकाचं आपापलं मत करण्याचा काहीतरी भूमिका असते। ट्रान्सजेंडर्स म्हणून, ट्रान्सजेंडर ऍक्टिव्हिस्ट म्हणून किंवा या सगळ्या लोकांच्या समस्या तुम्हाला खूप जवळून माहिती आहेत। काय नेमक्या समस्या आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर येत्या काळात तुम्ही म्हणजे ह्या मतदान करणार आहात? समस्या तर खूपच आहे, पण त्याला पर्टिक्युलर आपण एक नाही म्हणू शकत आणि मी हे म्हणू शकते की आमचे मुद्दे खूप आहे। आमचे राईट्स, आमचा अधिकार, आमचा विकास, जसं जनरल पीपल जे आहे त्यांना जसा समान अधिकारचं आहे, तसंच आमच्या लोकांना पण समान अधिकार हवा, आमचे राईट आम्हाला हवा, आमची योजना जे आहे ते आम्हाला हवंय। आणि वरतून एक म्हणते की जो उमेदवार चुनून येईल तो सगळ्यांचा विकास करतो, तसाच आमचा पण विकास केला पाहिजे आणि सरकारांनी आमची एक अशी बैठक बनवून ज्याच्यामध्ये आमची मांडणी आम्ही स्वतः करू शकतो। एक शेवटचा प्रश्न, LGBT कम्युनिटीमध्ये खास करून सगळ्याच यामध्ये आरोग्याच्या समस्या खूप अडचणीच्या असतात। बऱ्याचदा नॉर्मल ठिकाणी गेल्यानंतर तिथे अडचण मोठी होते। यासाठी काही विशेष हा हेतू मनात ठेवता येत्या काळात ज्या पद्धतीनं काही गोष्टी होत आहेत? मी म्हणू शकते की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कम से कम तृतीयपंथीयांना एक वेगळं वार्ड द्या, कारण बहुत सारे असे ट्रान्सजेंडर असतात ज्यांच्याकडे पैसे नाही राहत आणि त्यांना वेगळंच असं ट्रीटमेंट केलं जातं की ज्यांच्याने त्यांच्या आरोग्यावर खूप हे होतं, गंभीर हे होते। तर त्यासाठी माझ्याकडनं किंवा आमच्या सरकारकडनं हेच अपेक्षा आहे की तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरचे जितके पण रुग्णालय आहेत तिथे तुम्ही एक किन्नर विभाग द्या, आरोग्य वार्ड द्या। विद्याताई आपल्या सोबत होत्या। 7 रंग, सप्तरंग आणि हे विशेष जे मॉड्यूल खास करून केले, पहिल्यांदाच कधी असं झालं नव्हतं। या सप्तरंगांमध्ये सर्वांना सर्वसमावेशक सामील घेऊन लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक जण आपापल्या परीनं कसा यामध्ये सामील होईल यासाठीचा आत्ताचा हा पोलिंग बूथ सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनतोय। हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, नागपूर।